नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीला या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घर बसल्या तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट कसं लिंक करायचं आहे हे मी सांगणार आहे। कोणती पण बँक असून द्या, फक्त 5 मिनिटांमध्ये ती लिंक होणार आहे। आता हे बँक अकाउंट आधारला का लिंक करावं लागतं? कारण की मित्रांनो, भरपूर ज्या सरकारी योजना चालतात, जसं की लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना, जन निराधार योजना किंवा एखादी घरकुल योजना, याचे जे पैसे आहेत ते डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला आधारला बँक लिंक व त्यालाच आपण आधार सीडिंग असं म्हणत असतो। कोणत्या पण योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल, त्याचे जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल आतापर्यंत, तर त्याच्यासाठी तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ही करणं आवश्यक राहत असतं। तर मित्रांनो, तुम्हाला ए टू झेड माहिती व प्रोसेस सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। थोडा पण स्किप व्हिडिओ नाही करायचा, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती Google Chrome ओपन करून घ्यायचं आहे आणि NPCI असं सर्च करायचं आहे। ही पहिली वेबसाईट दिसेल, तुम्हाला याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर थोडा इंटरफेस मागं पुढं दिसेल तुमच्या मोबाईलवरती। कस्टमर वरती जा, तुम्हाला इथं भारत आधार सीडिंग एनेबलर BASC असं नाव दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर थोडी वेबसाईट एखादे सर्व्हर डाऊन असल्यामुळे जास्त टाइम लागू शकतो, पण तुम्ही जसं रिफ्रेश करता तसं तुम्हाला इथे जे आहे ते येऊन जाणार आहे। आता इथं दुसरा ऑप्शन बघू शकतात, होमच्या खाली आधार सीडिंग आणि डिसीडिंग। जर तुम्हाला एखाद्या अकाउंटचं जर डिसीडिंग म्हणजे KYC किंवा आधार कार्ड कॅन्सल करायचं असेल तर सेम प्रोसेस आहे आणि इथूनच सीडिंगची प्रोसेस आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक करू शकतात। याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, तर आपल्याला सीडिंग करायचं आहे, आधारला बँक अकाउंट लिंक करायचं आहे। इथे तुमचा आधार नंबर टाका, सीडिंग वरती क्लिक करा, कोणती बँक आहे इथं बघा, सगळ्या बँकेचे नाव A to Z बँकेचे नाव इथं देण्यात आलेले आहे। त्या बँकेला तुम्हाला लिंक करायचं आहे तुमचं, त्या बँकेचं नाव सिलेक्ट करा, त्याच्यानंतर फ्रेश सीडिंग वरती क्लिक करा, खाली यायचं आहे, अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि तोच अकाउंट नंबर इथं कन्फर्म करायचा आहे। इथं डिक्लेरेशन वाचू शकतात, त्याच्यानंतर ऍक्सेप्ट वरती क्लिक करायचं आहे, कॅप्चा टाकायचा आहे, सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। आता ही प्रोसेस झाली मित्रांनो, तुम्हाला एक टोकन नंबर जनरेट होत असतो, तो टोकन नंबरचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, सेव्ह करून ठेवा, लिहून ठेवा, कारण की तुमचं जे रिक्वेस्ट स्टेटस असतं इथं चेक झालेलं दिसतं। आता ते रिक्वेस्ट स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला इथं सेटिंग वरती क्लिक करायचं आहे, कधी कोणत्या तारखेला सेटिंग केली आहे ते सिलेक्ट करायचं आहे, फ्रेश सेटिंग वरती क्लिक करायचं आहे, रेफरन्स नंबर इथं टाकून तुमचा जो कॅप्चा आहे तो इथं टाकून चेक स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। अशा काही प्रकारे तुमचं जे बँक अकाउंट असतं तुमच्या आधारला फक्त 5 मिनिटांमध्ये लिंक होत असतं आणि सर्वात लक्षात ठेवायचं आहे, ही जी प्रोसेस आहे 10 मिनिटाचा इथं टाइम देण्यात असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला ही प्रोसेस करून घ्यावी लागते। तर मित्रांनो, जे आपण लाडक्या बहिणींना इथून मागच्या हप्ते भेटले नाही किंवा इथून पुढचे हप्ते जर पाहिजे असेल, तर तुम्हाला पण ही KYC जी प्रोसेस आहे ती करणं अनिवार्य राहणार आहे। जे पण नागरिक गव्हर्नमेंटच्या शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना जर आधार बँकला लिंक करायचं असेल, तर हा व्हिडिओ बघून तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये आधार कार्ड बँकला लिंक करू शकता। तर अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।